दादा काल काँग्रेसचे तालुकाध्यक्षांनी अशी मागणी केली खासदारांसमोर की 2 नंबर बंदी आमचं सुरू करून द्या, आम्हाला त्याशिवाय नाही. काय नक्की कशा पद्धतीने तुमच्यावर रोष होता सगळा यांनी बंद पाडले? त्यांचा माझ्यावर रोष असणं साहजिक आहे. विधानसभेत मी तो प्रश्न उचलला होता आणि त्यांचे जे अवैध धंदे ज्या हॉटेलमध्ये चालतात त्यातून ते धंदे व्यवसाय बंद केले होते. ते हॉटेलची परवानगी, ते थिएटरची परवानगी सगळे शासनाने काढून घेतले होते. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, जो पोलिसांचा अहवाल शासनाकडे गेला होता तो अहवाल आमच्या काळात नाहीये. तो महाविकास आघाडी ज्यावेळी सत्तेत होती त्यांचे देशमुख साहेब, जे अनिल देशमुख साहेब गृहमंत्री होते, त्यांच्या काळामध्ये पोलिसांनी शासनाला अहवाल कळवला होता. आणि मी विधानसभेत प्रश्न मांडल्यावर शासनाने त्यांचे सगळे धंदे तिथे बंद केले होते. आणि माझ्यावर रोष असणं साहजिक आहे. फक्त मला ह्याच्यात म्हणायचं आहे की आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब, नूतन खासदार प्रणिती शिंदेताई हे मंचावर असताना ते जाहीररित्या सांगत होते की आम्हाला 2 नंबर धंद्याशिवाय काही जमत नाही, तुम्ही आमचे धंदे चालू करा. कार्यकर्त्यांना सांगत होते की तुम्ही पोलिसांना घाबरू नका, तुम्ही धंदे चालू करा. आणि विशेषतः शिंदे साहेबांना आणि खासदार ताईंना त्यांनी सांगितलं की तुम्ही SP साहेबांना सूचना द्या आमचे धंदे चालू करायला. ही मूळची त्यांची संस्कृती, विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करायचे आणि निवडून आल्यावर असे धंदे करायचे काँग्रेसची संस्कृती आहे. एक तरी म्हणजे त्याच भाषणामध्ये त्यांनी जीवाची धमकी पण दिली, एक तरी त्याने राहील किंवा मी राहील. आणि मी अशा घाणेरड्या धमक्यांना भीक घालत नाही. अशा धमक्या रोज मला मिळतात, असं धमक्याकडे मी बघतही नाही आणि भीकी घालत नाही. पण एक ह्या सगळ्यामध्ये दिसून येतं की निवडून येताना गोरगरिबांचं कल्याण, विकास वगैरे 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 अशा मोठ्या मोठ्या गोष्टी निवडून यायचे आणि आल्यावर अशा धंदे चालू करा अशी मागणी आपल्या खासदारांनी करायचं. आणि ह्या सगळ्यांवर खासदारांनी आणि सुशीलकुमार शिंदेनी मौन व्यक्त केलं, कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. ह्याचाच अर्थ निवडून आलेल्या खासदारांचं, त्यांच्या नेत्याचं अशा धंद्याला पाठबळ हे सिद्ध होतं. काय आपली या पुढच्या काळात मागणी असणार आहे? गृहमंत्र्यांकडे देखील आपण या संदर्भात काय पाठपुरावा करा? पोलीस अधीक्षकांनी ह्याच्यावर लक्ष घालावे. कारण त्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख केला की शिंदे साहेब तुम्ही पोलीस अधीक्षकांना सूचना द्या, आमचे धंदे चालू करायला सांगा, त्या धंद्याशिवाय आम्हाला काही जमत नाही. जाहीररित्या व्यासपीठावर खासदार निवडून आले म्हणून जर त्यांचा एवढा आत्मविश्वास वाढत असेल तर पोलीस विभागाने ह्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, ह्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. काँग्रेसचे कार्यकर्ते गरीब आहेत, त्यांना असे धंदे करू द्या असं देखील वक्तव्य तो त्यात म्हणले नाही. काँग्रेसचे कार्यकर्ते गरीब आहेत, आम्हाला ह्याला सोडून कुठलाही धंदा करता येत नाही, त्यामुळे आमचे 2 नंबर चालू करा अशी मागणी त्यांनी सभेत केली. पण मग ते कोण, त्यांचे काय पद आहे आणि काय यापूर्वी त्यांचं? ते तालुका अध्यक्ष आहेत, माजी मंत्र्यांचे भाऊ आहेत, नाही ते प्रमुख नेते, काँग्रेसचा चेहरा आहे. आणि ज्या पद्धतीने त्यांनी बोललं त्या पद्धतीने पोलिसांनी त्याच्यावर यापूर्वी किती गुन्हे दाखल आहेत, आताही एक तरी त्यांनी राहील किंवा मी राहील अशा धमक्या पण द्यायला. त्यामुळं ह्या सगळ्यांची गांभीर्याने नोंद पोलीस प्रशासन तर निश्चित घेईल. काँग्रेसच्या नेत्या मंडळी जे मंचावर खासदार होते, शिंदे साहेब होते, त्यांनी याचा खुलासा करावा. या बाबतीत तुम्ही गृहमंत्र्यांची काय बोलणार? निश्चित करावा. धंदे तरी बंदच आहेत, चालू तर होऊच देणार नाही. अक्कलकोटमध्ये अशा धंदे कधीही चालू होऊ देणार नाही. आणि कोणीही कितीही मागण्या केले, त्यांचे खासदार आले काय, यांचे अजून कुठले नेते काय, धंदे चालू होणार नाही.